डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। आज या ठिकाणी आता एक 3-4 दिवसामध्ये या अंदाजे आचारसंहिता लागू शकते 15 किंवा 16 तारखेला। राहुरी असेल, बारामती असेल, अशा 2 पोटनिवडणुका महाराष्ट्रात होत आहेत। त्याच्या दृष्टीने राहुरी नगर पाथर्डी ही पोटनिवडणूक सन्माननीय लोकनेते माजी मंत्री आदरणीय कर्डिल साहेब यांची जी जागा रिक्त झाली त्या ठिकाणी पोटनिवडणूक होती आणि मग त्या संदर्भात आज या ठिकाणी राहुरीचे जे बूथपासून या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी असतील अशी यांची एक संयुक्त बैठक संघटनेच्या सूचनेनुसार म्हणा, संघटनेच्या मार्गदर्शन तत्वानुसार बूथपर्यंत जो आढावा असतो तो आढावा घेण्यासाठी आजची बैठक या ठिकाणी बोलवली होती। काय या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना काय सूचना केली, तुमच्या अनुषंगाने काय या बैठकीला येण्याच्या अगोदर मागच्या 3-4 दिवसापूर्वी या राज्याचे उपाध्यक्ष प्रदेशाचे या ठिकाणी आदरणीय सुजयदादा असतील, पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब असतील, त्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, पंकजाताई असतील, या सर्वांना भेटून या ठिकाणी नगर आसन राहुरी आणि पाथर्डी मतदारसंघातून या ठिकाणी अक्षय कर्डिले यांना उमेदवारी द्यावी अशी आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी मागणी केली आणि सर्वांनी त्यासाठी या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। परंतु आता निवडणूक लागल्यानंतरच तो निर्णय होणार आहे। त्या अनुषंगाने आपण पण प्राथमिक या ठिकाणी निवडणूक कधी लागू शकते, आपण कुठलंही या ठिकाणी हे न करता, घाळ न राहता निवडणुकीला सामोरं जायचं अशा पद्धतीने आम्ही तिन्ही या ठिकाणी राहुरी आसन, नगर आसन, तिन्ही ठिकाणी सकारात्मक बैठका पूर्ण करणार आहोत। राहुरी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहे उमेदवारी संदर्भात। चर्चा कुठलंही करण्याचं कारण नाही। या ठिकाणी पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम आहे। आमची सगळ्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी जिल्ह्यातील पदाधिकारी असतात या ठिकाणी आम्ही पालकमंत्री असतील सुजयदादा आणि वरिष्ठ नेत्यांकडे एक मुख्य मागणी केलेली आहे की या ठिकाणी या विधानसभेचे उमेदवार अक्षय कर्डिलेचे असावे आणि त्यांनाच पक्षाने उमेदवारी द्यावी, कारण त्यांचं संघटनेतलं काम फार ते जवळजवळ 10-12 वर्षापासून या ठिकाणी संघटनेत सक्रिय आहे। मागच्या वेळेस ते युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष होते आणि साहेब आजारी असताना सुद्धा त्यांनी या मतदारसंघात मागची निवडणूक सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे हाताळलेली होती। अनुभव चांगला आहे। आता बँकेत संचालक आहेत, पूर्वीपासून संघटनेत काम करतात, त्यांना उमेदवारी द्यावी अशी सर्व कार्यकर्त्यांची आज या ठिकाणी एकमुखी मागणी झालेली आहे। काही कार्यकर्त्यांनी अशी पण मागणी केलेली आहे की जर अक्षय दादा कर्डिलेंना जर उमेदवारी नाही मिळाली तर आम्ही राजीनामे देऊ। नाही, असं कोणीही मागितलं नाही, असं कोणी या ठिकाणी भूमिका व्यक्त केली नाही। प्रत्येकाने एवढीच मागणी केली की बुवा अक्षय दादालाच या ठिकाणी उमेदवारी दिली पाहिजे अशी फक्त मागणी आहे। बाकी कर्डिलेंचे जे पारंपरिक राजकीय विरोधक आहेत तत्पुरे, त्यांच्या एक आता सध्याच्या वागण्यातून असं दिसतंय की ते भाजपमध्ये प्रवेश करतील, कसं बघता येईल त्यांच्या प्रवेश? उद्या आता हा निर्णय समजा प्रदेशाध्यक्ष असतील, मुख्यमंत्री असतील यांच्या लेवलला होऊ शकतो, परंतु खाली त्याच्यावर कुठलीही चर्चा नाही। हा फेक आहे काय ती वरच सांगू शकते, नाही तर तनपुरे सांगू शकते। 2 दिवसानंतर मुख्यमंत्री देखील आपल्या राहुरीमध्ये आहेत, काय या संदर्भात अशी कुठली चर्चा? काहीच कारण नाही, ते विद्यापीठचा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला येत आहेत, ह्या चर्चेसाठी येत नाहीत। आम्ही कालच सीएम साहेबांना भेटलो, तिथपर्यंत कुठली चर्चा नाही। ते म्हटले संपर्क केला होता पण असे त्याच्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही। अक्षय कर्डिलेंसमोर आपण गेल्या 2 दिवसापूर्वी मुंबईत अनेक मंत्र्यांची, मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, काय शब्द दिलाय? कामाला लागा म्हणून सांगितलं त्यांना सर्वांनी। उमेदवारीबाबत अशी काही चर्चा झाली? उमेदवाराची महाराष्ट्राची या ठिकाणी निवडणूक लागल्यानंतर महाराष्ट्राची कोर टीम बसती, त्यानंतर राष्ट्रीय कोर टीमला ते येथून नाव पाठवलं जातं आणि घोषणा हा त्या ठिकाणून राष्ट्रीय कोर टीम करीत असते। त्या ठिकाणून आपले राष्ट्रीय अध्यक्ष या ठिकाणी उमेदवारी बाबतीत घोषणा करतील। आज कधी काही कुठली अडचण नाही या ठिकाणी, किंतु परंतु सुद्धा नाही या ठिकाणी कुठलाही आपल्याला बळी न पडता या ठिकाणी उमेदवार आमची सर्वांची एकच मागणी आहे की अक्षय कर्डिलेंना उमेदवारी मिळावी आणि तेच उमेदवार राहतील अशी आम्हाला
100% खात्री आहे का आम्हाला सगळ्यांनी तसा ग्रीन सिग्नल दिलेला आहे. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर, आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.